गणरायाला काल निरोप देण्यात आलाय. होय, नाशिकमध्ये 7 दिवसाच्या गणरायाला काल निरोप देण्यात आलाय. मागील आठवडाभरापासून राज्यभरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. तर काही ठिकाणी 5व्या आणि 7व्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देखील देण्यात आला. नाशिक आग्रा महामार्गालगत असलेल्या इंदिरानगरच्या रुंगठा शॉपिंग हब हॉटेल सूर्या शेजारी कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये 7 दिवसांसाठी गणरायाची स्थापना करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता ढोल ताशांच्या गजरात आणि शानदार मिरवणुकीत या 7 दिवसाच्या बाप्पाला उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी गणपती बाप्पाची विधिवत पूजा आरती करण्यात आली. या विसर्जन सोहळ्यास दीपक चौधरी, प्रदीप सूर्यवंशी, संदीप भालेराव, ऋषिकेश सूर्यवंशी, मनोज करपे, निलेश गोजरे, जयशंकर पान स्टॉलचे मालक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक व्यापारी आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुंगठा शॉपिंग हब हे नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी महामार्गाजवळ असलेलं एक अत्यंत प्रगत आणि समृद्ध व्यावसायिक केंद्र आहे. येथे तब्बल 1169 शॉप्स उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी हे मोक्याचं स्थान ठरू शकतं, ज्यामुळे ते व्यवसाय करण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध आहे. आणि बाप्पांच्या आगमनाने या वास्तूत एक पवित्र आणि मंगलमय वातावरण बघायला मिळतंय. आगमनापासून 7 दिवस बाप्पांनी या ठिकाणी वास्तव्य केलं आणि आता गणपती बाप्पांचं विधिवत विसर्जन करण्यात आलंय. गणपती बाप्पा मोरया. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मनोज करपे.